रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। परळीतील धर्मापुरी येथील गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई। 9,77,320 रुपयांचा मुद्देमालासह एक आरोपी जेरबंद तर एक आरोपी फरार। बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधील धर्मापुरी येथील गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत 9,77,320 रुपयांचा मुद्देमालासह एका आरोपीला जेरबंद केलेलं असून सध्या एक आरोपी फरार आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे गतीनं फिरवून आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। लवकरच फरार आरोपीला पोलीस बेड्या ठोकणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे। दिनांक 11 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की बाबूलाल उर्फ बबलू अत्तर राहणार धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड हा त्याच्या राहत्या घरामध्ये गांजाची चोरटी विक्री करतो आहे। अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती ही वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल यांच्या समवेत पोलीस हवालदार दिलीप गीते, पोलीस हवालदार भागवत शेलार, पोलीस हवालदार दीपक खांडेकर, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंडे, चालक पोलीस हवालदार हराळे आणि पोलीस ठाणे वरळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंढके, पोलीस हवालदार वाले, पोलीस हवालदार नवनाथ हरगावकर, महसूल विभागाचे सक्षम मंडळ अधिकारी श्रीमती पल्लेवाड मॅडम, धर्मापुरी तलाठी सज्जाचे तलाठी यासीर शेख यांच्यासह बाबूलाल उर्फ बबलू अत्तर यांच्या घरी छापा मारला असता त्यांच्या घरामध्ये 20 किलो 340 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला। तसेच गांजा विक्री करण्यासाठी एक इलेक्ट्रिकल वजनकाटा असा एकूण 9,77,320 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरोधात पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हे रजिस्टर नंबर 274/2026 कलम 20-29 NDPS नुसार आरोपी शेख बाबूलाल अत्तर आणि वाशिम बाबूलाल अत्तर दोन्ही राहणार धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास हा परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभागीय अंबाजोगाई स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पोलीस हवालदार दिलीप गीते, पोलीस हवालदार भागवत शेलार, पोलीस हवालदार दीपक खांडेकर, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंडे, चालक पोलीस अंमलदार कराळे तसेच पोलीस ठाणे परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंढके, पोलीस हवालदार वाले, पोलीस हवालदार नवनाथ हरगावकर यांनी केली आहे। बाबूलाल उर्फ बबलू अत्तर याला पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपी वाशिम अत्तर याला देखील लवकरच पोलीस बेड्या ठोकणार असल्याची पोलीस प्रशासनाकडून माहिती समोर येते आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।